एक महत्त्वाची घडामोड आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा यात समावेश असणार आहे। लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस होते। योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी असेल। निर्णय घेतल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं। या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल। प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, 25,000हून अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसतील। योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्प मुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर 2025 ला थकीत असलेली आणि 31 मार्च 2024 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त असेल। ज्या शेतकऱ्यांनी मुद्दल आणि व्याजासह थकबाकी 50,000पेक्षा जास्त आहे, अशांनी 50,000वरील रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 दिले जाणार आहेत। योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करणार आहे।